जास्ती बोलायचं नाही काय घरात, कळलं ना? हा होतं काम आहे या कामाचं निवांत मी याची डिटेल तुम्हाला सांगली. एक वेळ तर आहे की या सगळ्या गोष्टी कशा जुळल्यात आणि का जुळून आल्यात हे तुम्हाला कळतं. त्याला अजून वेळ आहे आणि तुझी वेळ लवकरच यावी हीच महाराजांच्या प्रार्थना आहे. आता आम्ही चाललोय आजीचा म्हणजे रुद्राच्या आजीचा आमच्या आईचा वाढदिवस आहे, तो साजरी करण्यासाठी चाललो आम्ही तिघं वरच्या घरामध्ये. तर चला गपचूप चाललो. धावपळ बघा कसं उंदरासारखा उड्या मारतोय. गाडीचा आवाज होणार आहे. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे 25 तारीख आणि मग रुद्राला आहे एक नाताळानिमित्त सुट्टी, वनिताला पण आहे सुट्टी. तर वनिताने मस्तपैकी आता पोहे वगैरे केलेले गरमागरम, आता पोहे खाऊया. आणि आज गुरुवार आहे तर महाराजांचं आपण असं आवरलेलं आहे. आता हार आणि गजरे घेऊन यायचे, थोड्या वेळाने जाऊ. तर थोडंसं छोटी मोठी पण काम येतात. तर चला करून घेऊयात आधी नाश्ता, मग बघू पुढं काय आहे, कसं कसं काय नियोजन आहे. तर वनिता बसली उन्हात जाऊ, कारण थंडी खूपच वाढली आहे सध्या आणि तिला वाजते थंडी. वनिता बसली, थंडी वाजते म्हणून उन्हाला बसलेली. आता इथं आतमध्ये ऊन येतच नाही म्हणून बाहेरच बसावं लागतं. चला घेतो नाश्ता करू या. मग मस्तपैकी पोह्याचा नाश्ता करायला. वनिता पोहे भारी करते, स्वादिष्ट पोहे असतात वनिताचे, मस्तपैकी बारीक कुरकुरीत एकदम मऊ मऊ. घेऊयात खाऊन, आता खाऊन घेतो आधी मस्तपैकी. आता पोहे खाऊन झाले, थोडा चहा घेऊयात आणि मग पुढे बघू आता कसं काय काय काम करायचं ते आज. चला तर घेतो चहा गरम गरम. जास्ती बोलायचं नाही काय घरात, कळलं ना? हा लय बोलतीये, तोंड पाडून बसली. उगीच्या उगीच टेन्शन घेऊन बसली. ते लग्नानंतर होईल सिरियल बघते आपली. सकाळी 7:30-8 वाजल्यापासून मोबाईल घेऊन बसली. काय त्या एपिसोडमध्ये पुढं होईल डायरेक्टरला जेवढं टेन्शन नाही तेवढं हिला टेन्शन आहे त्या सिरियलचं. काय ग वनिता, गब्बसा काय गब्बसा बघत होतीस का नाही ते सांग. हसू नको, हो किंवा नाही, हो किंवा नाही. हां, यांचं काहीतरी वेगळंच असतं जगात, काही चाला ना ह्यांचं वेगळं असतं. पण हे आपले रुद्र दादा आहेत ना, त्यांचं काहीतरी वेगळं चालू असतं. हा सायकल बसतायत, आता सायकल खेळायची ना त्याला. हा जा खेळा बघा सायकल. एडिटिंगचं थोडं काम बिम करून झालं जरा जेवण, कारण खूप भूक लागलेली. वनिता गेली धनकवडीत आणि रुद्र खेळतोय सायकल बहुतेक. सायकल तर इथंच आहे, मित्रासोबत खेळत असेल कुठेतरी. चला. तर एका कामामुळं अचानकच खूपच धावपळ झाली. ते काम मी 28 ते 30च्या दरम्यान ठेवलं होतं, पण समोरच्याचा अचानक फोन आल्यामुळं थोडी गडबड झाली आणि तासभर झालं धावपळ चालूच आहे. तर होत आलं ते काम. चला एक काम मार्गी लागली, महत्त्वाचं काम आहे. या कामाचं निवांत मी याची डिटेल तुम्हाला सांगली. एक वेळ तर आहे की या सगळ्या गोष्टी कशा जुळल्यात आणि का जुळून आल्यात हे तुम्हाला कळतं. त्याला अजून वेळ आहे आणि तुझी वेळ लवकरच यावी हीच महाराजांच्या प्रार्थना आहे. चला जाऊन एवढं एक काम करून यावं. तर नाही हो करता हे काम मार्गी लागलंच. चला घरी जाऊयात, मस्त फ्रेश होऊ आणि मग महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेऊया. त्या गुरुवारकडे घरी पण आरती करायची. चला बघू, जर महाराजांची इच्छा असेल तर ही स्टोरी तुम्हाला, ही गोष्ट जी काय आहे ती नक्कीच मी सांगेल, काय विषय होता आणि काय नाही. जर महाराजांची इच्छा असेल तर, जर ती गोष्ट लवकर घडली तर लवकरच तुम्हाला महाराजांचा चमत्कार काय असतो हे दाखवून सांगेल. चला तर मग आता घरी पोचलो तर महाराजांची आरती करून घेऊ. वनिता तर काय काम करते त्यामुळे तिला म्हणतं तू बस, मी घेतो आरती करून. रुद्र येईलच तेवढ्या वेळात मध्ये आधी, मग घेतो आरती करून. चला.
तो बरा रुंदी नको रेच्या निघागरी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय काळ नित्य जाळा लावण्य सुंदर मस्ते केवाळा. तेथून निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. जड जीव तारण्या त्रिगुणात्मक झाले. ते महत्त्व श्री दत्त रूप नटले. तद्रूप एक रस ज्योती ताध्यात्मी लक्ष जनस्मूर्ती. यशवंत गुरुची मूर्ती कैवल्य निधीचा उघडा दरवाजा. ओवाळू सच्चिदानंद योगी राजा. जय देव श्री गुरु शंकर महाराजा. ओवाळू सच्चिदानंद योगी राजा. गालिंग लोटांगण वंदीन आता उद्या आईचा बड्डे आणि रुद्र आणि राहुलनी जरा केकचं नियोजन केलेलं बरोबर ना बाळा. तर आता रुद्र आणि राहुल गेलता खाली आणि रुद्र सांगेल त्यांनी काय केलं. आता आम्ही खाली गेलो तो त्याच्यानंतर मग केक बुक करून आले आजीसाठी का सरप्राईज का. हो केक आणि राहुल आणि रुद्र हे एक समीकरणच आहे. केक पिझ्झा बर्गर राहुल आणि रुद्र दोघांना खूप आवडतं आणि असे नियोजन यांच्याकडे असतात. चला आता कसला केक त्यांनी बुक केलं आहे बघूयात थोड्या वेळाने. तर आता इन्स्टावरती आम्ही खूप छान असा गेम खेळलेला आहे आणि खूप छान हसायला आलं आणि एन्जॉय पण केला आम्ही. रुद्र मी वनितानी. एक शाळा आहे महानगरपालिकेची त्याचे एक टीचर आहेत आणि ते शब्द देतात आणि शब्दावरनं प्रश्न विचारतात. तर आम्ही एवढं हसलो आणि एवढं आमचं पण कॉम्पिटिशन होतं तिघांचं. पहिल्यांदा सोशल मीडियाचा आज चांगला उपयोग झाला असं वनिताला वाटलं. म्हणजे माझ्यापेक्षा तर वनिता म्हटली आज खरंच उपयोग झाला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे आजीचा म्हणजे रुद्राच्या आजीचा आमच्या आईचा वाढदिवस आहे तो साजरी करण्यासाठी चाललो आम्ही तिघं वरच्या घरामध्ये. तर चला गपचूप चाललो धावपळ बघा कसं उंदरासारखा उड्या मारतोय. नसते धावपळ चालू असते कोणाचं काय नाही काय असतं काय कळतच नाही. आता हळूच गाडी उघडतोय पण आता गाडीचा आवाज होणार आहे. झोपली होती आजी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर याचा केक कापण्यासाठी गडबड नाहीये केक खाण्यासाठी गडबड आहे. कारण रुद्रला केक एवढा आवडतो ना जेवढा कोणालाच आवडत नसेल तेवढा केक रुद्रला आवडतो. आत्ताच बाउलभर केक खाऊन आलाय कसला न खाल्ल्यासाठी आणलाय त्यांनी. चॉकलेट बाउल म्हणून सिटीत जाऊन रावले आणि त्याने घेऊन आला आणि खाल्ला पण आहे. आता आपण करूया केक कटिंग. चला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर झालं रुद्रने केक खाल्ल्या कापून खाऊन मोकळा झालेला आहे. शुभेच्छा वगैरे देऊन केक वगैरे कट करून झाला. तर आजच्या आपण व्हिडिओला इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री.